विकास या धड्याच्या आता आपण पुढील विभागात प्रवेश करतोय। चला तर मग आतापर्यंत आपण सगळ्या 6 पंचवार्षिक योजना बघितल्या, त्यांच्यातली उद्दिष्ट बघितली, आलेली संकट बघितली। आपल्या भारत देशाला आपल्या जसं आपण योजना आणि प्रगती साधत असतानाच आपल्याला काय काय संकटांना तोंड द्यावं लागलं ते पण आपण बघितलं। आता पुढे आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हे आपण आता सगळं काही बघणार आहोत। तर 7वी पंचवार्षिक योजना ही 1985 ते 1990 या सालामध्ये झालेली आहे। या योजनेचा भर आता आपल्या उपक्रमात लिहिलेलंच आहे। नीट लक्ष द्या, माझ्या बरोबर राहा। जे काही आपल्या उपक्रमामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत ते आपण स्पष्ट करतोय। जे आपल्या अभ्यास पाठ्यक्रमात आहे, आपल्या पाठामध्ये आहेत, तेच हे आहेत मुद्दे जे आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला दिले गेलेले आहेत। तर त्याच मुद्द्यांचं थोडंसं स्पष्टीकरण आणि त्यांची चर्चा करत करत आपण हा प्रवास इतिहासाचा करत आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, कंटाळायचं तर नाहीये, कारण आपला अभ्यासाचा हा विभाग आहे। चला तर या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता, बरोबर। मग आता विकास आणि आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणं आणि उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणं, राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% ही वाढ झालीच पाहिजे असं आपलं उद्दिष्ट ठेवायचं। त्याच्यानंतर अन्नधान्यांच्या उत्पादनात वाढ करायची ही या योजनेची उद्दिष्टे होती। मग या योजनेमध्ये पुढील कार्यक्रम हे सुरू करण्यात आले। आता बघा, जवाहर रोजगार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना, रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना ही अतिशय महत्वपूर्ण ठरली। कारण ह्याच्यामध्ये विहिरी ज्या खणल्या गेल्या, म्हणजे विशेषतः भर विहिरी खणतात कुठे, आपल्या ग्रामीण विभागामध्ये। आणि विहिरी खणल्या म्हणजे काय आलं, मुबलक पाणी, आणि मुबलक पाणी आलं म्हणजे मुबलक आपलं पीक, आपल्याला भरपूर पिकांचं उत्पादन हे मिळालं। त्याच्यानंतर इंदिरा आवास योजना, जवाहर रोजगार योजना, ह्याच्यामध्ये संपूर्णपणे आपल्या रोजगारामध्ये ही बढत झाली, मनुष्यबळांचा पण वापर वाढला। त्याच्यामुळं दारिद्र्यातली माणसं ही रोजगारामध्ये आली, ज्यांना नोकऱ्या नव्हत्या त्यांना नोकऱ्या भेटल्या आणि चांगल्या रीतीने रोजगार उत्पन्न करून देण्यात आले। त्याच्यानंतर आली 8वी पंचवार्षिक योजना, ही होती 1992 ते 97 पर्यंत। या योजनेमध्ये खास करून असा खाजगी क्षेत्रांचा वरती संपूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यात आलं। तर या योजनेची वैशिष्ट्य कशा पद्धतीची होती, तर राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5 इतका राखायचा। आता मागे आपण बघितला तो 5% वाढवायचा होता, आता 6.5% वाढवायचा। लोकसंख्येच्या वाढीला आळा द्यायचा, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन द्यायचं, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचं उच्चाटन करायचं। आणि मग या योजनेत अजून पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले। या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्येच अजून काही चांगले कार्यक्रम जे आपल्या देशाच्या विकासासाठी महत्वाचे आहेत। प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्ध योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना। आता पुढे 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खाजगी क्षेत्राचं महत्व वाढलं, कारण ह्या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण खाजगी क्षेत्रालाच जास्त करून त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं। त्याच्यानंतर 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार आणि मुक्त धोरणाचं प्रतिबिंब या योजनेमधून दिसून येतं, बरोबर आहे। म्हणजे ह्या योजनेमध्ये सुद्धा आपल्या भारत देशाचा, या योजनेमधून सुद्धा आपल्या भारत देशाचा विकास हा घडत गेला।
9वी पंचवार्षिक योजनेमध्ये 1997 ते 2002 यामध्ये कृषी आणि ग्रामीण विकास या योजनेमध्ये भर देण्यात आला. त्याच्यानंतर आर्थिक विकासाचा दर वाढवायचा. त्याच्यानंतर पायाभूत क्षेत्रामध्ये निकोप स्पर्धा निर्माण करणं, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवीन दिशा देणं, या सगळ्या योजना यामध्ये उद्दिष्ट होती. या सगळ्या योजना ह्याच्यामध्ये आखल्या गेल्या होत्या. या योजनेमध्ये स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले. या पंचवार्षिक योजनेच्या 9व्या अंतर्गत हे अजून हे कार्यक्रम सुरू केले गेले, जे महिलांसाठी पण आहेत. त्याच्यानंतर या योजनेमध्ये संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती ही अपेक्षित प्रमाणामध्ये साध्य झाली संपूर्णपणे. त्याच्यामध्ये बांधकाम, दळणवळण या क्षेत्रामध्ये विशेषतः वाढ झाली. त्याच्यानंतर बँकांचं राष्ट्रीयकरण. नीट लक्षात घ्या. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं बरोबर लक्षात. चला तर मग आता पुढे बँकांचं राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू, आपले पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये भारतातील बँकिंग व्यवसाय हे खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होते. अगदी नीट लक्षपूर्वक ध्यान द्या. तुमचं लक्ष द्या व्यवस्थित की जो बँकिंग व्यवसाय होता तो खाजगी क्षेत्र जे असेल त्याचा मक्तेदारीमध्ये होतं. मग या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या. मग या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. म्हणजे जे जे उद्योग यांच्यामध्ये पैसे गुंतवायचे, आर्थिक बळ गुंतवायचे, त्यांचाच ते उद्योगीकरण करायचे. याला छेद म्हणजे याला बंद करण्यासाठी सरकारनं काय केलं, 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण म्हणजे आपल्या देशामध्ये तिला सामील करून घेतलं आणि तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालं, जिथं आपल्या नोटा छापल्या जातात. 1955 मध्ये इम्पिरियल बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालं आणि रिझर्व्ह बँकेमध्ये आपल्या देशाच्या नोटा छापल्या जातात. मग या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. आता ठिकठिकाणी भारतीय स्टेट बँकेची हे खाती आहेत, म्हणजे विभाग आहेत, संपूर्ण देशामध्ये पसरले. एका ठिकाणी तर कितीतरी त्याच्या शाखा उघडलेल्या आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी, 2 ठिकाणी, 3 ठिकाणी पण अशा शाखा उघडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक आपल्या देशाचा विकास कसा होईल ह्याच्यावर संपूर्णपणे भर. उद्दिष्ट काय? आपल्या देशाचा विकास. आलं समजून? पुढे आपण काय शिकलो? 7वी पंचवार्षिक योजना, 8वी पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना आणि बँकांचं राष्ट्रीयकरण याच्यावर तुम्हाला टिपा द्यायच्या. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.